नमस्कार मित्रांनो. मागील तासिकामध्ये आपण बाजार मागणी पत्रक व मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली का उतरतो असे दोन प्रश्न आपण बघितले. आता या प्रकरणातील पुढचा जो प्रश्न आहे तो आहे मागणीचे प्रकार. तुमच्या स्क्रीनवर जे मागणीचे प्रकार दिसते त्यामध्ये प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक मागणी, संमिश्र मागणी व स्पर्धात्मक मागणी असे मागणीचे 5 प्रकार आहेत. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, पूरक, संमिश्र, स्पर्धात्मक. आता या मागणीच्या प्रकाराचे आपण सविस्तरपणे स्पष्टीकरण बघूया. बघा, त्यामध्ये मागणीचा पहिला प्रकार तो आहे प्रत्यक्ष मागणी. या मागणी प्रकारामध्ये प्रत्यक्ष गरज पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तूंची मागणी केली जाते तिला प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. बघा, तुमच्या स्क्रीनवर ही व्याख्या दिलेली आहे. प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्याकडून ज्या वस्तूंची मागणी केली जाते त्याला प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. मग अशा प्रकारच्या वस्तूंची मागणी ही उपभोग्य वस्तूंसाठी केली जाते. उदाहरणार्थ अन्नाची मागणी, तांदळाची मागणी, कपडे, त्याचबरोबर इतर उपभोग्य वस्तूंची मागणी ही प्रत्यक्ष मागणी प्रकारामध्ये मोडतात. येतं मित्र, परत लक्षात, परत सांगतो, प्रत्यक्षपणे प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तूंची मागणी केली जाते तिला प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. व्याख्या आणि उदाहरण या दोन्ही गोष्टी या प्रश्न प्रकारामध्ये महत्वाच्या आहेत. दुसरा प्रकार आहे मित्र मागणीच्या प्रकारातला, तो आहे अप्रत्यक्ष मागणी. वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणारे घटक, कुठलीही वस्तू तयार करत असताना 4 गोष्टींची आवश्यकता असते. एक आहे भूमी, श्रम, भांडवल व संयोजक. वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणारे हे 4 घटक, भूमी, श्रम, भांडवल व संयोजक, या घटकांसाठी केली जाणारी मागणी ही नेहमी अप्रत्यक्ष मागणी असते. मग अप्रत्यक्ष मागणीलाच परोक्ष मागणी असे देखील म्हणतात. उत्पादन घटकांची मागणी ही नेहमी अप्रत्यक्ष मागणी असते. उदाहरणार्थ एखाद्या कारखान्यासाठी लागणारे जे काही मजूर आहेत तर या मजुरांची मागणी ही नेहमी अप्रत्यक्ष मागणी असते, प्रत्यक्ष मागणी नसते. लक्षात ठेवा, या मजुरांची मागणी ही नेहमी अप्रत्यक्ष मागणी असते. समजलं मित्र? आपण पुढचा मुद्दा घेऊया आता, पूरक मागणी. विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते तिला पूरक मागणी असे म्हणतात. जेव्हा विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते त्याला पूरक मागणी असे म्हणतात. मग पूरक मागणीलाच संयुक्त मागणी असे देखील म्हणतात. पूरक मागणीला संयुक्त मागणी असे देखील म्हणतात. मग विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते तेव्हा ती अस्तित्वात येते, तेव्हाच आपण गरज ही पूर्ण करू शकतो. 2 किंवा अधिक वस्तू एकत्रित आल्या तरच आपण कोणत्याही त्या वस्तूची आपण मागणी करत असतो आणि ती वस्तू आपली गरज पूर्ण करत असते. उदाहरणार्थ शाईचा पेन, या ठिकाणी पेन आणि शाई हे दोन्ही एकत्र आले तर आपण या ठिकाणी आपली गरज ही पूर्ण करू शकतो, तेव्हाच त्या वस्तूला मागणी होत असते. त्याचबरोबर गाडी आणि पेट्रोल गाडी आणि पेट्रोल या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे.
गाडी आहे पण पेट्रोल नाही, पेट्रोल आहे पण गाडी नाही. असं जर होत असेल तर आपण ती वस्तू उपयोगात आणू शकत नाही किंवा ती वस्तू आपली गरज पूर्ण करू शकणार नाही. म्हणून गाडी पण आवश्यक आहे आणि इंधन पण आवश्यक आहे, तरच आपण आपली गरज पूर्ण करू शकतो. पुढचा प्रकार मित्र, संमिश्र मागणी. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते, तेव्हा त्यास संमिश्र मागणी असे म्हणतात. पुन्हा सांगतो, एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते, तेव्हा त्यास संमिश्र मागणी असे म्हणतात. यामध्ये जे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे ते म्हणजे विजेची मागणी. वीज बघा, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला विजेची गरज पडते. मग यामध्ये जवळपास घरातील लाईट लावण्यासाठी, पंखा लावण्यासाठी, त्याचबरोबर धुलाई यंत्र म्हणजे या ठिकाणी वॉशिंग मशीनसाठी, कॉम्प्युटरसाठी, टीव्हीसाठी, प्रकाशासाठी अशा विविध कारणासाठी आपण वीज वापरत असतो. म्हणजे वस्तू एकच, वस्तू एकच, परंतु विविध कारणांसाठी आपण या वस्तूंचा उपयोग करत असतो. मग अशा वस्तूंसाठी असणारी मागणी ही नेहमी संमिश्र मागणी असते. याचं दुसरं पण उदाहरण सांगता येतो मित्र, कोळसा. कोळसा कोळशाची मागणी सुद्धा संमिश्र मागणी असते. कारखान्यामध्ये कोळसा वापरतात. त्याचबरोबर जवळपास शेंगा भाजणारा सुद्धा कोळसा वापरतो. चणे फुटाणेवाला सुद्धा कोळसा वापरतो आणि असे विविध छोटे छोटे उद्योजक हे कोळसा वापरत असतात आपल्या वस्तूच्या उत्पादनासाठी. मग अशा वस्तूची मागणी सुद्धा संमिश्र मागणी प्रकारामध्ये मोडते. पुढचा प्रकार बघूया आपण, स्पर्धात्मक मागणी. या वस्तू एकमेकांना पर्यायी असतात. नेहमी लक्षात ठेवा, स्पर्धात्मक वस्तू, या वस्तू एकमेकांना नेहमी पर्यायी असतात. एका वस्तूच्या किंमत बदलाचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. हे दुसरं वाक्य महत्वाचं आहे. उदाहरणार्थ चहा आणि कॉफी. चहाची किंमत जर वाढली तर चहा पिणारे कॉफी पितील. कॉफीची किंमत वाढली तर कॉफी पिणारे चहा पितील. हे दोन्ही वस्तू एकमेकांना पर्यायी आहेत. त्याचबरोबर साखर आणि गूळ हे दोन्ही वस्तू सुद्धा एकमेकांना पर्यायी आहेत. म्हणजे या ठिकाणी स्पर्धा आहे दोघांमध्ये. दोघांमध्ये स्पर्धा दिसून येते. एका वस्तूच्या किंमत बदलाचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. यामध्ये जवळपास यामध्ये जवळपास साखरेची किंमत जर वाढली तर साखर खाणारे गुळाकडे वळतील आणि गुळाची किंमत जर वाढली तर गुळ खाणारे साखरेकडे वळतील. या दोन्ही वस्तू एकमेकांना पर्याय आहेत, कारण या दोन्ही वस्तू गोड पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. या दोन्ही वस्तू एकमेकांना स्पर्धा करत असतात. म्हणून स्पर्धात्मक मागणी प्रकारामध्ये हे दोन उदाहरणं पुरेसे आहेत. बघा मित्र, तुम्हाला मागणीचे प्रकार हा प्रश्न तुम्हाला कळाला असेल असं गृहीत धरूया आणि व्यवस्थित समजून समजून घ्या. त्यामध्ये व्याख्या आणि उदाहरण स्पष्टीकरण मांडत असताना अशा प्रकारे करा. पुढचा प्रश्न आपण बघूया, मागणी निर्धारित करणारे घटक किंवा मागणी निश्चित करणारे घटक. हा प्रश्न 4 मार्काला पण असतो, 8 मार्काला सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा जाणार आहे. त्यामुळे याची व्यवस्थित तयारी करून घ्यायची आहे. मागणी निर्धारित करणारे घटक किंवा मागणी निश्चित करणारे घटक. तर मागणी कशामुळे या ठिकाणी होत असते, हे घटक फार महत्वाचे आहे. मग त्यामध्ये बघा, आपण बघतो आहोत त्यामध्ये की किंमत, उत्पन्न, पर्यायी वस्तूंच्या किमती, पूरक वस्तूंच्या किमती, वस्तूंचे उत्पादन, लोकसंख्येचे आकारमान, असे आपण 9 ते या ठिकाणी 11 मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याचं एका एकाचं स्पष्टीकरण आता आपण बघूया सविस्तरपणे. हा प्रश्न व्यवस्थित करून ठेवा, मुद्दे पाठच करून ठेवा, पुन्हा पुन्हा लिहून बघा.
मागणी कमी होणार की जास्त होणार, मागणी निश्चित करणारे घटक ते हे घटक. त्यामध्ये सर्वात पहिला घटक तो आहे किंमत. मागणी निश्चित करण्यामध्ये किंवा मागणी निर्धारित करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक असेल तर तो आहे वस्तूची किंमत. मग वस्तूची किंमत कशा प्रकारची आहे त्यावर त्या वस्तूची मागणी अवलंबून असते. वस्तूची किंमत जर जास्त असेल तर वस्तूला मागणी कमी येईल. वस्तूची किंमत जर कमी असेल तर वस्तूला मागणी जास्त येईल. म्हणून वस्तूला मागणी होण्यासाठी किंमत हा घटक अत्यंत अत्यंत महत्वाचा समजला जातो. स्पष्टीकरण पुन्हा पुन्हा ऐका, व्यवस्थित समजून घ्या, त्याशिवाय पुढच्या प्रश्नाकडे जाऊ नका. आता आपण मागणी निर्धारित करणाऱ्या घटकामध्ये दुसरा घटक बघूया, उत्पन्न. उपभोक्त्याचे उत्पन्न हा घटक सुद्धा मागणी निश्चित करण्यामध्ये अत्यंत महत्वाचा घटक म्हणून समजला जातो. कारण उपभोक्त्याची खरेदी शक्ती त्याच्या उत्पन्नावर अवलंबून असते. त्याचं उत्पन्न हे जर जास्त असेल तर साहजिकच तो जास्त वस्तूची मागणी करणार. उत्पन्न जर कमी असेल तर साहजिकच तो कमी वस्तूची मागणी करणार. म्हणजेच या ठिकाणी वस्तूच्या मागणीमध्ये किंवा मागणीवर परिणाम करणारा किंवा वस्तूची मागणी निश्चित करण्यामध्ये उत्पन्न हा घटक सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. तिसऱ्या मुद्द्याकडे येऊया आपण, पर्यायी वस्तूंच्या किमती. जर कमी किमतीत पर्याय उपलब्ध असतील तर व्यक्ती महाग वस्तूंपेक्षा स्वस्त पर्यायी वस्तूंची मागणी करतात. जर कमी किमतीत पर्यायी उपलब्ध असतील तर व्यक्ती महाग वस्तूंपेक्षा स्वस्त पर्यायी वस्तूंची मागणी करतील. या ठिकाणी एकमेकांना पर्यायी असणाऱ्या वस्तू नेहमी ग्राहक किंवा उपभोक्ते हे महाग वस्तू ऐवजी स्वस्त वस्तू ह्या खरेदी करत असतात आणि वस्तूला पर्याय जर जास्त असतील तर ते कमी किंमत असणाऱ्या पर्यायी वस्तूंची 100% निवड हे करत असतात. उदाहरणार्थ साखर व गूळ हे एकमेकांना पर्याय आहेत. एका वस्तूच्या किंमत बदलाचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर परिणाम हा नक्की होत असतो. म्हणजे या ठिकाणी साखरेची किंमत जर वाढली तर साखर खाणारे गुळाकडे वळतील. ह्या वस्तू एकमेकांना पर्यायी आहेत. कारण कुठलाही गोड पदार्थ बनवण्यासाठी साखर आणि गूळ हे दोनच घटक वापरत असतात. म्हणून हे पूर्णपणे एकमेकांना पर्यायी आहेत. साखर व गूळ हे त्याचे उदाहरण आहे. जर या ठिकाणी गुळाची किंमत जर वाढली तर गूळ खाणारे साखरेकडे वळतील. म्हणून वस्तूला जेवढे जास्त पर्याय असतील तेवढं या ठिकाणी त्या वस्तूची किंमत ही कमी कमी होत जाते. पुढचा मुद्दा बघूया आपण, पूरक वस्तूंच्या किमती. एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा परिणाम इतर वस्तूच्या मागणीवर होत असतो. आता पर्यायी वस्तू आणि पूरक वस्तू व्यवस्थित समजून घ्यायचं मित्र. पर्याय हे एकमेकांना जवळपास पर्याय असतात. त्यामध्ये मी साबणाचं उदाहरण सांगितलं, त्याच पद्धतीने तुम्हाला बऱ्याच टूथपेस्टचं उदाहरण सांगितलं. या पर्यायी वस्तू आहे. पूरक वस्तू म्हणजे या ठिकाणी एका वस्तूच्या किंमत बदल झाल्यास त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या मागणीवर होत असतो. म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी किंवा तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत तरच आपण आपली गरज पूर्ण करू शकतो. उदाहरणार्थ कार आणि पेट्रोल. कार आणि पेट्रोल म्हणजे या ठिकाणी कार आहे पण पेट्रोल नाही, पेट्रोल आहे पण कार नाही. असं जर असेल तर आपण आपली गरज पूर्ण करू शकत नाही. हा घटक सुद्धा मागणीवर परिणाम करत असतो. म्हणून जर या ठिकाणी कारच्या किमती कमी झाल्या आणि पेट्रोलच्या किमती वाढल्या तरी सुद्धा कारच्या मागणीवर परिणाम होतो मित्र. आणि कारची किंमत या ठिकाणी वाढली आणि पेट्रोलची किंमत जर कमी झाली तरी सुद्धा कारच्या मागणीवर त्याचा परिणाम होतो. मग पूरक वस्तूंच्या किमती ह्या कशा प्रकारच्या आहे त्यावर मागणी ही ठरत असते. पुढचा मुद्दा बघूया आपण, वस्तूचे स्वरूप. जर एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक
व टाळता येण्यासारखा नसेल तर त्या वस्तूची मागणी किमतीशी निगडीत न राहता स्थिर राहते. काही वस्तूंची काही वस्तूंचे स्वरूप मित्र असं असतं की ती वस्तू घ्यावीच लागते. मग त्या वस्तूची किंमत कमी आहे की जास्त आहे हे बघता येत नाही. हा घटक सुद्धा वस्तूच्या मागणीवर खूप परिणाम करत असतो. उदाहरणार्थ रक्तदाब नियंत्रणाचे औषध म्हणजे ज्यांना बीपी आहे, शुगर आहे, त्या लोकांना त्या वस्तूची मागणी ही करावीच लागते. कारण ती वस्तू ते जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत त्यांना बरं वाटत नाही. त्यामुळे वस्तूचे स्वरूप कशा प्रकारचे आहे, ती वस्तू किती गरजेची आहे, त्यानुसार त्या वस्तूची मागणी ही होत असते. मागणी निर्धारित करण्यामध्ये हा घटक सुद्धा फार महत्वाचा आहे. पुढचा घटक आपण घेऊया, लोकसंख्येचे आकारमान. हा घटक तर फार महत्वाचा आहे, कारण वस्तूला मागणी होण्यासाठी लोकांची आवश्यकता आहे. लोकसंख्या कशा प्रकारची आहे, लोकसंख्येचा आकारमान कशा प्रकारचा आहे, लोकसंख्येमध्ये वयोगट कशा प्रकारचा आहे, यानुसार वस्तूला मागणी ही अर्थव्यवस्थेमध्ये होत असते. लोकसंख्येचे आकारमान जर जास्त असेल तर मोठ्या प्रमाणावर मागणी ही होत असते. लोकसंख्येचे आकारमान जर कमी असेल तर साहजिकच त्या वस्तूची मागणी किंवा इतर वस्तूंची मागणी ही कमी होईल. लोकसंख्येचे आकारमान मित्र जास्त असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त वस्तूचं उत्पादन होत असतं आणि जास्तीत जास्त वस्तूंना मागणी ही होत असते. पण ज्या देशामध्ये लोकसंख्याच नाही त्या ठिकाणी मात्र मागणी होणार नाही. लोकसंख्येमध्ये वयोगट कशा प्रकारचा आहे? उदाहरणार्थ लहान मुलांचं प्रमाण आहे का? मग त्यानुसार लहान मुलांसाठी आवश्यक असणारे जे काही घटक आहे, त्या घटकांचा मोठ्या प्रमाणावर मागणी होणार आहे. तरुण व्यक्ती असेल तर फॅशनेबल वस्तूंची मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जातं आणि जर म्हाताऱ्या माणसांची संख्या जास्त असेल तर साहजिकच आहे त्या ठिकाणी मेडिसिनकडे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे वळालेले असतात. म्हणून लोकसंख्येचे आकारमान जास्त, मागणी जास्त. लोकसंख्येचे आकारमान कमी, मागणी कमी. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया, भविष्यकालीन किमतीचा अंदाज. हा घटक सुद्धा फार महत्वाचा आहे. भविष्यात एखाद्या वस्तूची किंमत कमी होणार आहे, असं जर उपभोक्त्यांना वाटलं, भविष्यात एखाद्या वस्तूची किंमत कमी होणार आहे, असं उपभोक्त्यांना जर वाटलं, तर मात्र ते वर्तमान काळामध्ये त्या वस्तूची किंमत कमी असून सुद्धा त्या वस्तूची मागणी करणार नाही. त्याचबरोबर भविष्यात एखाद्या वस्तूची किंमत ही वाढणार आहे, असं उपभोक्त्यांना जर वाटलं, तर वर्तमान काळामध्ये त्या वस्तूची किंमत जास्त असून सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते. पण भविष्यकालीन किमतीचा अंदाज कशा प्रकारचा आहे उपभोक्त्यांमध्ये किंवा ग्राहकांमध्ये, त्यावर वस्तूची मागणी ही अवलंबून असते. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया मित्रो, जाहिरात. जाहिरात, विक्री प्रोत्साहन योजना आणि प्रभावी विक्री कौशल्य ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल घडवून आणतात व अनेक वस्तूंची मागणी निर्माण करतात. बघा, जाहिरात हा वस्तू विकण्याचा सर्वात प्रभावी साधन सध्या तरी ठरत आहे. जी वस्तू विकली जात नाही त्या वस्तूची जाहिरात केली तर मोठ्या प्रमाणात ती वस्तू विकली जाते. मग जाहिरात करत असताना विक्री प्रोत्साहन योजना दिली जात असते. त्याचबरोबर विकताना विविध प्रकारचे या ठिकाणी फ्री वस्तू असतील की एक वस्तू घ्या त्यावर दुसरी वस्तू फ्री किंवा 80% फ्री किंवा 80% त्याच्यावर सूट आहे किंवा 20% सूट आहे. असे विविध प्रकारचे आमिष दाखवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वस्तू विकली जाते किंवा आमची वस्तू इतर वस्तूंपेक्षा कशी चांगली आहे हे दाखवण्याचा जाहिरातीतून प्रयत्न केलेला असतो. पण जाहिरात हा घटक सुद्धा फार महत्वाचा आहे. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने असतील किंवा गाड्या असतील किंवा मोबाईल असतील, असे अनेक किंवा अंघोळीची साबणं असतील, कपड्याचे साबणं असतील, अशा विविध वस्तूंची जाहिरात करून मोठ्या प्रमाणावर या वस्तू विकल्या जातात. म्हणून जाहिरात हा घटक सुद्धा मागणी निश्चित करण्यामध्ये महत्वाचा घटक म्हणून समजला जातो. आवडीनिवडी, सवयी, फॅशन. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, सवयी मागणीवर प्रभाव टाकत असतात. उदाहरणार्थ चॉकलेटची आवड किंवा
किंवा चहाची सवय. चॉकलेटची जर आवड असेल तर तो व्यक्ती कुठे जाऊन चॉकलेट घेऊन खाणारच. आवडी-निवडी कशा प्रकारच्या आहे? किंवा एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी चहा पिण्याची जर सवय असेल, तर तो 4 किलोमीटरवर जाऊन चहा पिणार. 4 वाजता त्याला चहा प्यायची सवय झाली, तर तो 4 वाजता बरोबर चहा प्यायला कुठल्याही मार्गाने तो जातो. कुठेही जाऊन चहा पिणार म्हणजे पिणारच तो चहा. त्याचबरोबर फॅशन. फॅशन हा घटक सुद्धा फार महत्वाचा आहे. नवीन-नवीन वस्तू जर बाजारामध्ये येत असतील, तर त्याचा या ठिकाणी परिणाम मागणीवर हा होत असतो. मागील वस्तूंचा विचार केला जात नाही. म्हणून आवडी-निवडी, सवयी, फॅशन हे घटक सुद्धा मागणीवर परिणाम करत असतात. पुढचा मुद्दा मित्रहो, कर रचना. वस्तू व सेवांवर जास्त कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत वाढून मागणी कमी होईल आणि वस्तू व सेवांवर कमी कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत कमी होऊन मागणी वाढेल. म्हणजे या ठिकाणी सरकारचं धोरण फार महत्वाचं आहे. कर कशा प्रकारचा आहे त्यावर मागणी ही ठरून येते. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूवर जर जास्त जीएसटी लावला किंवा जास्त कर लागला, आता सध्या जीएसटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लावला जातो. जास्त कर जर लावला तर वस्तूची किंमत वाढणार. वस्तूची किंमत वाढली म्हणजे साहजिकच त्या वस्तूची किंमत वाढली म्हणजे मागणी कमी होणार. म्हणून सरकारचं धोरण त्या वस्तू संदर्भात कशा प्रकारचं आहे यावर सुद्धा त्या वस्तूची मागणी ही अवलंबून असते. पुढचे आणखीन महत्वाचे मुद्दे मित्र, इतर घटक त्यामध्ये नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरण, रूढी व परंपरा या घटकांचा देखील हे घटक सुद्धा मागणीवर परिणाम करत असतात. धन्यवाद.